आरोग्यासाठी प्रार्थना. जो दिवस यहोवाने केला आहे तो हाच आहे की त्यात आम्ही उल्हास व आनंद करू. तो आपली कार्य यहोवाच्या स्वाधीन कर, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. परंतु जे यहोवाची प्रतीक्षा करतात ते आपली नवी शक्ती नवी करतील. ते गरुडासारखे पंखाने वर जातील. ते धावतील तरी दमणार नाहीत, ते चालतील तरी थकणार नाहीत. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला ते आशा द्यायला शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाही, असे यहोवा म्हणतो. तर तुम्ही पहिल्यांदा त्याचे राज्य व न्यायपण मिळवाय झटा, म्हणजे त्यावर सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. मला सबल करणारा ख्रिस्त याच्याकडून मी सर्व काही करण्यात शक्तिमान आहे. कारण तो तुला पारध्याच्या पाशापासून व नाश करणाऱ्या मरीपासून सोडविल. तो आपल्या पिसांनी तुला झाकील आणि तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेशील. त्याचे सत्य हे ढाल आणि कवच आहे. कारण पर्वत निघून जातील आणि डोंगर ढळतील, परंतु माझी प्रेमदया तुझ्यावरून सरून जाणार नाही आणि शांतीचा करार ढळणार नाही, असे यहोवा जो तुझ्यावर दया करतो तो म्हणतो. हे प्रिया, जसा तुझा जीव सुखी आहे तसे सर्व गोष्टी सुखी असावे आणि आरोग्यात असावे म्हणून मी प्रार्थना करतो. तेव्हा तू आपल्या मार्गाने सुखरूप चालशील, तुझ्या पायाला ठेच लागणार नाही. हालेलुया.